की इथं बसलेली किती पोरं आपल्या आईशी सगळं शेअर करतात? त्यांनी हातवर करा. इथं बसलेले किती पुरुष आपल्या आईशी सगळं शेअर करतात? हातवर करा. एक दिवस हेच तुमच्या मृत्यूचं कारण बनणार आहे. अकस्मात मृत्यू आहे तुमचा. अरे बाळांनो, आपली गर्लफ्रेंड, आपली बायको आपल्यावर लॉयल नाही ह्याचा अर्थ असं नाही की आपल्या पप्पाची बायको त्याच्यावर लॉयल नाही. सगळं सांगती, सगळं सांगते. पोरग मम्मीकडे जातो, मम्मी काल मी झेरॉक्सला 250 रुपये घेतलेलं ना, ती मी 250 ती 50ची झेरॉक्स मारली, मी 200 रुपयाची प्रियांकाला कोल्ड कॉफी पाजली मम्मी. मम्मी म्हणते तुला काय अक्कल आहे का रे? पप्पा कसं? पप्पाला कळलं तर मम्मी तू सांगू नको. मम्मी नाही बाळा मी नाही सांगत, मी नाही सांगत, जेव जेव जेव. पप्पा संध्याकाळी घरी आला. मला आपल्या आयांबद्दल आवडणारी सगळ्यात भारी गोष्ट सांगतो, आणि ह्यालाच मी रोमॅन्स म्हणतो. आईला माहिती आहे ही गोष्ट सांगितली की बाप चिडल, म्हणून आई पहिली बापाला जीवन देते. ह्याला म्हणायचं प्रेम. कारण माहिती आहे की आधी जर चिडला तर बापाला एक घास जाणार नाही. आणि त्याचं दुसरं कारण पण आहे, जेवल्यावर डबल जोर येईल. हे जोक असतो आपल्या प्रत्येक वाक्यात. जेवण झाल्यावर बेडरूम मध्ये दोघं गेले. मम्मी म्हणते ऐका की तुम्हाला माहिती आहे मी कशी आहे, तुमच्यापासून मी आतापर्यंत कायला पावलं नाही. आपलं जी गाबड आहे ती झेरॉक्सच्या नावाखाली पोरींला कॉपी पाचतंय. पप्पा म्हणले मड आहे त्याचं उद्या, मडई 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 मेला 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 मेला. मम्मी म्हणते आहा तुम्ही जर त्याला मारलं तर त्याला कळल की मी सांगते. तुम्ही एक काम करा, तुम्ही असं दाखवा की तुम्हाला बाहेरनं कळलंय, आणि तुम्ही आलं की त्याला मारायला चालू करा, आणि मी आडवी पडती, त्याला वाटेल मम्मीनं वाचवलं. दुसऱ्या दिवशी पप्पा आले. पप्पा म्हणले भैया यो कोल्ड कॉफी पाचतो यो. भैयाला घेतला, राप राप राप. मम्मी कशी करते, माझ्या पोराला मारू नका, माझ्या पोराला मारू नका. हा दणका दणका. आपल्याला काय वाटतं, आपल्याला कुणी वाचवलं?